नमस्कार. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आणि आवेग फाउंडेशन या दोघांचा संयुक्तिक उपक्रम असणाऱ्या 1K मार्फत आज आपण भेटत आहोत. आज शुक्रवार आणि दुपारी 4ची वेळ. आजपासून आपण आधुनिक सावित्रींच्या प्रेरणेचा प्रवास आत्मनिर्भरतेचा ही सिरीज सुरू करतोय. दिनांक 3 जानेवारी 2021 ला 1K या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील वेगवेगळ्या कामांचं म्हणजे शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य विषयक, स्त्री सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या सामाजिक विषयांवरती काम करणाऱ्या महिलांना आधुनिक सावित्री हा पुरस्कार देऊन गौरवलं होतं. या पाठीमागचा उद्देश हाच होता की समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक, जसं मगाशी मी सांगितलं, शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, कौशल्य विकास, उद्योजकता ह्या वेगळ्या वेगळ्या विषयांमध्ये जागरूकता निर्माण करणं आणि त्यावरती काम करणाऱ्या स्त्रीत्वाचा हा गौरव होता. आणि त्यामध्ये ज्या आधुनिक सावित्रींना आपण गौरवलं त्यांच्याच मुलाखतींचं आयोजन आपण आजपासून सुरुवात करू. त्यामधल्या आपल्या पहिल्या आधुनिक सावित्री आहेत माननीय गौरी सोनवणे मॅडम. मी सुरुवातीलाच त्यांचं हे म्हणजे गौरवण्यात आलेलं पिक्चर तुम्हाला सगळ्यांना दाखवते. त्या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री माणिकराव साळुंखे सर, त्यानंतर माननीय दीपा देशमुख मॅडम आणि वृषाली खिरे मॅडम यांच्या हस्ते ह्या सगळ्या पुरस्कारांचं वितरण झालं होतं आणि अतिशय अविस्मरणीय तो सोहळा होता. त्याच आधुनिक सावित्रींचा प्रवास आपण आज जाणून घेणार आहोत त्यांच्या सोबत. मी तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं वेलकम करते गौरी सोनवणे मॅमना. ज्या आपल्या पहिल्या आधुनिक सावित्री आहेत आणि त्यांचा जीवन प्रवास, त्यांचा आत्मनिर्भरतेचा प्रवास आपण आज जाणून घेणार आहोत. मॅडम, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या आजच्या सेशन मध्ये. धन्यवाद प्रणोतीताई, धन्यवाद, मनापासून धन्यवाद. येस. आणि सुरुवातीलाच तुमचं मनपूर्वक अभिनंदन, कारण 1K मार्फत दिला जाणारा पहिला आधुनिक सावित्रीचा पुरस्कार आपण तुम्हाला म्हणजे दिला होता. सो मला पहिलाच प्रश्न हा तुम्हाला विचारा असं वाटतंय की तो पुरस्कार स्वीकारल्यानंतरच्या तुमच्या भावना कशा होत्या? खूप छान भावना होत्या. सर्वप्रथम MITSC आणि अवेक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जो हा 1KV म्हणजे जो 1000 महिलांना सक्षम करण्याचा जे स्वप्न तुम्ही उराशी बाळगून जे उपक्रम सुरू केलेला आहे त्याला मनापासून शुभेच्छा आधी व्यक्त करते. आणि मला इथे आपण बोलवलं, ही संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार. आणि जसं तुम्ही आता म्हणालात की पुरस्कार मिळाल्याचा आनंद तर खूप मोठा आहे. खूप आनंददायी क्षण होता तो माझ्यासाठी आणि आता सुद्धा मी तो क्षण जगते आहे. खरं तर सावित्रीबाई फुले म्हटलं की एक थोर व्यक्तिमत्व, ज्यांनी पहिली शाळा सुरू केली किंवा पहिल्या शिक्षिका, अनंत अडचणींना तोंड देत त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव असं योगदान केलेलं आहे. आणि त्यांच्या नावानं जो आधुनिक सावित्री पुरस्कार मला मिळाला तर खूप छान, म्हणजे मला असं वाटतं की ही माझ्या केलेल्या कामाची पावती आहे. आणि जसं मी मागे पण म्हटलं होतं की जबाबदारी आणखी वाढलेली आहे असंही जाणवत आहे. आणखी खूप काम करायचं आहे, समाजापर्यंत पोहोचायचं आहे, समाजातील लोकांना सक्षम करण्याचा जो ध्यास या निमित्ताने घेतलेला आहे तर तो पुढे नक्कीच करीन. आणि खूप छान वाटलं पुरस्कार स्वीकारताना, खूप आनंद झालाय. नक्कीच मॅडम, पुन्हा एकदा तुमचं मी मनपूर्वक अभिनंदन करते. आणि जसं तुम्ही म्हणालात की पुरस्कार घेतल्यानंतर ती जबाबदारी मला वाटतं दुपटीनं वाढते. आपण आधी आपल्या एका फ्लो मध्ये असतो आणि आपण आपल्या ध्येयाप्रती एकनिष्ठ राहून ते काम करत असतो. पण ज्या वेळेला एखादं कुठलं माध्यम किंवा एखादं कुठलं व्यासपीठ त्याची दखल घेतं आणि आपल्या कार्याची पोचपावती आपल्याला देतं, त्यावेळेला अजून झपाटून आपण ते काम करायला सुरुवात करतो. आणि त्याची जसं जबाबदारी वाढते तसं कार्याचा आवाका पण आपला बऱ्यापैकी वाढतो असं मला वाटतंय. आणि मला आपल्या मैत्रिणींना हेच सांगायचंय की तुमच्या मनात आला असेल, पुरस्कार सोहळा झाला जानेवारीमध्ये आणि आपण मार्च मध्ये सुरुवात करतो, म्हणजे साधारण आता फेब्रुवारी एंड आज आहे आणि आता आपण मुलाखतींची ही सिरीज सुरू करतो. त्याच्या पाठीमागं काय कारण असेल, तर मला हेच तुम्हाला सांगायचं की पुरस्कार सोहळा जानेवारीमध्ये झाला आणि आपण मार्च मध्ये, म्हणजे आता आपण 8 मार्च जागतिक महिला दिनाकडे जातोय. म्हणजे हा जो सोहळा आपल्याला सातत्यानं सुरू ठेवायचा आहे, जानेवारीमध्ये सुरू झालेला तो डिसेंबर पर्यंत आपल्याला सातत्यानं राबवायचा आहे. आधुनिक सावित्री हा पुरस्कार देण्यापाठीमागचा आमचा उद्देश होता की समाजामध्ये जे काही चाललेलं काम आहे, वेगळं वेगळं सामाजिक काम जे बऱ्याच जणांच्या समोर येत नाही,
मग ते प्लॅटफॉर्मवरती यावं आणि ते सगळ्यांच्या पर्यंत पोहोचावं या उद्देशाने आपण हे इंटरव्ह्यूचं आणि त्या पुरस्कारांचं सुद्धा आयोजन केलं होतं. एक चांगली काम करणारी किंवा सामाजिक काम करणारी, शैक्षणिक काम करणारी लोक ज्या वेळेला जोडली जातील, कारण ज्या वेळेला हे सगळे ठिपके मला वाटतं त्या कार्यक्रमात सुद्धा आपण हेच बोललो होतो की हे सगळे डॉट्स आहेत जे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात वेगळ्या वेगळ्या एरियामध्ये काम करतात आणि हे ज्या वेळेला जोडले जातील ना त्यावेळेला समाजाचा विकास व्हायला जास्त वेळ लागणार नाहीये. आणि आता या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून त्यांचं हे काम तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्याला कशी आपल्याला गती देता येईल त्या कामाला, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. चला तर मग मी सुरुवातीलाच गौरी मॅडमांना जसं विचारलं तसं दुसरा प्रश्न हा विचारते की गौरी मॅडम, तुम्ही समाजकार्याकडे यावं किंवा अभिनव विकास संस्था ही तुमची जी संस्था आहे ती तुम्ही स्थापन केली, ह्या स्थापन करण्यापाठीमागचा तुमचा उद्देश सांगावा, पण तत्पूर्वी समाजकार्य करावं असं तुम्हाला कधी जाणवलं? कारण तो काहीतरी एक टर्निंग पॉइंट असतो मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात, तो कधी आला आणि तुम्हाला कसं जाणवलं ते? हो, नक्कीच. म्हणजे हे सांगायला मला खूप आवडेल. म्हणजे मी मूलतः पुण्यातलीच आहे. पुण्यात माझं शिक्षण हुजूर पागा शाळेमध्ये झालं, लक्ष्मी रोडवरच्या हुजूर पागा शाळेत. तर ते खूप छान वातावरण शाळेकडनं काही आपण म्हणतो की शाळेतल्या असं एक वातावरण होतं. शिक्षण खूप चांगल्या दर्जाचं तिथे मला मिळालं. त्याच्यानंतर 10वी उत्तीर्ण झाल्यावर मी सप महाविद्यालयातून BA केलं समाजशास्त्रामध्ये आणि ते करत असताना कॉलेजमध्ये की एक सकाळ जे वृत्तपत्र आहे त्याच्यामार्फत एक NI न्यूजपेपर इन NI न्यूजपेपर इन एज्युकेशन असा तो एक उपक्रम राबवला जायचा. मी त्या उपक्रमात मला सहभागी होण्याची संधी मिळाली. खरं तर आधी कुठेतरी शाळेच्या माध्यमातून किंवा घराच्या माध्यमातून माझ्या कुटुंबात माझे आई वडील बहीण भाऊ जे सगळे आहेत तर त्यांच्या माध्यमातून ते कुठेतरी लहानपणापासून जाणवायला सुरुवात झाली होती असं मला वाटतं. पण त्याला पूरक अशी जोड मिळाली खरं तर NI सकाळच्या त्या समूहाच्या पुढाकारामुळे. तर तिथे महानगरपालिकेच्या शाळेत जाऊन म्हणजे आम्ही सगळे जे ताई दादा होतो तर ते महानगरपालिकेच्या शाळेत जाऊन आम्ही 1 तास शिकवायचो. तर तिथे असं जाणवलं की बरीच मुलं आहेत म्हणजे शाळेत जात आहेत पण ते म्हणाले की ताई आमच्या घरी तुम्ही चला. म्हणजे आमचं फक्त शिकवण्यापुरतं हे होतं काम तिथे. पण मी म्हणजे दर शनिवारी तो तास असायचा. तर 1-2 महिने झाल्यानंतर त्यांच्याकडनं ते खूप आलं, नाही ताई तुम्ही चला आमच्या घरी, आम्हाला म्हणजे माझ्या आईला तुम्हाला भेटायचंय. तर मी म्हटलं चला जाऊयात. मग त्या दिवशी एक असा शनिवार होता, मी गेले. तर मी जवळजवळ शाळा सुटल्यानंतर दुपारपासून जे सुरू केलं होतं मुलींच्या घरी जाणं वस्तीमध्ये मंगळवार पेठेत बाबूराव सणस कन्या शाळा मला त्यावेळी सकाळने दिली होती. तर तिथे गेल्यानंतर म्हणजे रात्र झाली मला, मी बहुतेक मुलींच्या घरी गेले. पण तिथं जे वस्तीमधलं वातावरण तशी थोडीफार कल्पना होती आधी किंवा माहित होतं. पण प्रत्यक्ष जेव्हा मी त्यांच्या घरी गेले तर मला असं जाणवलं की थोडी लहान घरं, वस्तीमधलं वातावरण, स्वच्छतेचा अभाव, सार्वजनिक शौचालय अशी बरेच गोष्टी तिथे जाणवल्या मला. त्यामुळे असं वाटलं की नाही आपण ह्या क्षेत्रात यावं आणि काहीतरी करण्याची संधी जर आपल्याला मिळाली तर खूप छान होईल. आणि मग SP कॉलेजमधनं झाल्यानंतर मग मी विचार केला की जर आपल्याला ह्या क्षेत्रात काही काम करायचं असेल तर त्याची प्रोफेशनल एक डिग्री पण आहे. मग MSW मास्टर इन सोशल वर्क ची माहिती मला मिळाली. पुण्यातलं कर्वेनगरचं जे कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिस जे कॉलेज आहे तर तिथे प्रवेश घेतल्यानंतर मग 2 वर्षाचा कोर्स तिथे म्हणजे फुल फ्लेज कर्वे इन्स्टिट्यूटचा कोर्स मी MSW चा केला. त्याच्यामध्ये माझं मेडिकल अँड सायकॅट्रिक सोशल वर्क हा स्पेशलायझेशन विषय घेतला, कारण थोडंसं मेडिकलची आवड पण एक माझी ताई बेसिकली डॉक्टर असल्यामुळे ती थोडीशी एक आवड थोडी होती. त्यामुळे म्हटलं चला आपण हा विषय घेऊया. आणि 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मग खरं तर कामाला लगेच सुरुवात झाली. पण आवड जसं म्हटलं तशी थोडंसं कौटुंबिक वातावरण, शाळा आणि वेगवेगळ्या संधी, कारण पुणे हे आपण म्हणतो की सांस्कृतिक शहर आहे. पुण्यात अनेक व्याख्यानं नियमितपणे होत असतात, अनेक तज्ज्ञ इथे आहेत. तर ते एक माझ्या बाबांमुळे खरं तर ती आवड मला निर्माण झाली की व्याख्यानं ऐकली, पेपर वाचायचा, पुस्तकं, म्हणजे आमच्या घरी बाबांनी इतकी पुस्तकं त्यावेळेला आणून ठेवली होती. मग काहीतरी ती आवड, स्वारस्य त्याच्यामध्ये निर्माण झालं आणि मग ह्याच क्षेत्रात
करिअर करायचं किंवा कारकीर्द घडवायची, म्हणजे कारण आपण म्हणतो की समाजकार्य हे खरं स्वेच्छेने किंवा स्वयंसेवक पद्धतीने पण केलं जातं. पण जर त्याच्यातलं थेअरी किंवा जर सगळे आपण म्हणू की ज्या काही गोष्टी असतात त्याची थेअरी, प्रिन्सिपल्स, वेगवेगळे विषय जर आपण आत्मसात केले तर आपल्याला आणखी चांगल्या पद्धतीने काम करता येईल. म्हणून तिथे ऍडमिशन घेतलं आणि 2 वर्ष पूर्ण केल्यानंतर खऱ्यात म्हणजे आधीच खरं माझ्या समाज काय म्हणूयात की समाजकार्य आयुष्याला सुरुवात झाली होती. पण हे 2 वर्षानंतर प्रोफेशनल सोशल वर्कर म्हणून मी बाहेर पडले आणि कामाला सुरुवात केली. पण या दरम्यान वेगवेगळ्या उपक्रमात भाग घेणं किंवा शालेय वातावरणात असेल किंवा माझा हस्ताक्षर चांगला असल्यामुळे नेहमी मला मार्क त्याच्यामध्ये पहिला नंबर येत होता. 2-3 वर्ष पहिला नंबर आला होता. तर अशा पद्धतीचे घरचं वातावरण आणि सगळ्या गोष्टींमुळे मला असं वाटतं की मी या व्यवसायाकडे ओढली गेले किंवा मला मनापासून ते जाणवलं की आपण या क्षेत्रामध्ये काहीतरी केलं पाहिजे. नक्कीच नक्कीच. आणि कसं होतं बऱ्याचदा, जसं आता तुम्ही म्हणालात की घरातून तुम्हाला त्याचं वातावरण मिळालं आणि तुम्हाला ते करावंसं वाटलं. त्याचबरोबर तुम्ही सकाळसोबत जो उपक्रम केला, मला वाटतं तिथं कुठेतरी अभिनव विकास संस्थेची पाळंमुळं रुजलेली असं मला वाटतं. त्या असू वस्त्यांमध्ये शकेल. नक्कीच गेल्यानंतर नक्कीच. तुम्हाला प्रकर्षानं जाणवलं की बाबा इथं काम करायची खरी गरज आहे. आणि तुम्ही म्हणता ते मला 100% मॅडम म्हणजे मी ऍग्री आहे त्याच्याशी. कारण जोपर्यंत आपल्या मनातून येत नाही की मला हेच काम करायचं आहे किंवा पॅशनेटली आपण त्या काम करायला सुरुवात करत नाही, तोपर्यंत कुठल्याही कार्याची सुरुवात होत नाही. कारण विचार बरेच येत असतात आपल्या मनात, पण तोच विचार मार्गी लागतो ज्याच्यावरती आपण कृती करतो. सो सातत्यानं मी माझ्या मैत्रिणींना हेच सांगत असते की कोणताही एखादा चांगला विचार जर तुम्हाला आवडला तर तो फक्त मनात ठेवून किंवा दुसऱ्याशी शेअर करून थांबू नका, तर तो कृतीत कसा उतरवता येईल ते बघा. आणि तिथं तुम्ही ज्या वेळेला वस्त्यांमध्ये गेलात, तुम्हाला तिथली परिस्थिती बघितली आणि मग तिथं तुम्ही म्हणजे तुम्हाला असं वाटलं की मला ह्या लोकांसाठीच काहीतरी काम करायचं आहे. आणि याच माध्यमातून मला वाटतं अभिनव विकास संस्थेची स्थापना आपण केलेली आहे. सो आपण आता अभिनव विकास संस्थेचं थोडंसं कार्य समजून घेऊया. स्थापना कधी झाली आणि त्याची उद्दिष्ट वगैरे काय आहेत. त्यासाठी मला वाटतं मॅडम आपण पीपीटी थोडी शेअर केली तर ते आपल्या प्रेक्षकांना पण म्हणजे समजून घ्यायला सोपं होईल. नक्कीच नक्कीच. खरं तर हा माझ्या खूप आवडीचा प्रणोतीताई तुम्ही प्रश्न विचारला, कारण मला माझ्या संस्थेविषयी खरं तर आपली संस्था आहे, आपल्या संस्थेविषयी बोलायला खूप भरभरून नेहमीच आवडतं. तर मी तसं म्हटलं की MSW झाल्यानंतर वेगवेगळ्या संस्थांमध्ये मी काम केलं. त्याच्यानंतर जर्नालिझम म्हणजे पदवी का अभ्यासक्रम पत्रकारितेमधला केला. मग त्याच्यानंतर मग काही वेगवेगळ्या संस्था आहेत, जसं सुसंवाद असेल, आकांक्षा फाउंडेशन म्हणून संस्था असेल. तर अशा वेगवेगळ्या संस्थांमध्ये मी जवळपास एक 12 ते 13 वर्ष काम केलं. आणि मग मला असं जाणवलं की कुठेतरी आपण आपल्यामधले जे कौशल्य आहेत किंवा आपण आणखी वेगळ्या प्रकारे कसं काम करू शकतो किंवा आणखी काय आपल्याला वेगळं करता येईल जे आपल्यामध्ये आहे, पण कदाचित कुठेतरी त्याला मर्यादा येत आहेत असं जाणवलं. म्हणून मी हे संस्थांमधलं काम थांबवून मग सर्वे केला. म्हणजे मी लगेच अभिनव विकास फाउंडेशनचं जसं मी म्हटलं की उर्मी होती प्रचंड काम करण्याची, काहीतरी करायचं होतं, पण करायचं म्हणून नुसतंच करायचं असंही मला करायचं नव्हतं. तर जिथे खरी गरज आहे अशा ठिकाणी मला काम करायचं होतं. म्हणून मी कोथरूड म्हणजे मी ज्या ठिकाणी राहते कोथरूडला, तर मला असं वाटलं की अजून येण्या जाण्यात थोडा वेळ वाचेल, म्हणून आपण कोथरूडमध्ये आधी सर्वेक्षण करूया की खरी गरज आहे का कामाची. तिथेच मला काम सुरू करायचं होतं. म्हणून मी कोथरूडच्या जवळजवळ सगळ्या वस्त्यांमध्ये फिरले आणि कुठे काम करता येईल असं पाहिलं. अनेक लोकांशी बोलले. मग तिथले समाज मंदिराचे अध्यक्ष असतील, अंगणवाडीच्या सेविका असतील, मदतनीस असतील, बचत गटाची लोक असतील, अनेक लोकांसोबत मी बोलले आणि कुठेतरी जाणवलं की गरज आहे कामाची. खरं तर अनेक संस्था काम करत पण आहेत, पण ज्या ठिकाणी यापूर्वीच एखादी संस्था करते तिथे सुद्धा मला काम करायचं नव्हतं. तर जिथे लाभार्थ्यांपर्यंत कुठली संस्था पोहोचली नाही आणि गरज आहे अशा ठिकाणी, तर कोथरूडमध्ये वसंत नगर, केळेवाडी मधला वसंत नगर मला जो भाग आहे तो अनेक अर्थांनी खरं तर वैशिष्ट्यपूर्ण वाटला. की म्हणजे मी जसं सांगत असते की त्या परिसरामध्ये शिक्षणाचा अभाव, स्वच्छतेचा अभाव, अशी लहान मुलं उघडी अशीच फिरतायत किंवा मुली असतील किंवा महिला तंबाखू किंवा मिसरी तोंडात त्यांच्या आहे. लहान मुलींची मला वाटतं की वयात
आल्यानंतर लगेचच त्यांचं लग्न झालेलं आहे, लहान बाळ त्यांच्या हातात आहे, कुपोषित आहेत, त्यांना रक्तक्षय असण्याची शक्यता आहे. असं बरंच सगळं जाणवल्यानंतर मग वसंतनगर हा भाग मला असं वाटलं की तिथे आपण कामाला सुरुवात करावी. तर असं काही डोक्यात नव्हतं की शैक्षणिक केंद्र सुरू करावं. असंच तिकडे गेल्यावर थोड्या तिथल्या लोकांशी गप्पा मारल्या. सलग आठवडाभर मी तिथं गेले. म्हणजे असं नाही की काम लगेच सुरू झालं, असं कुठेच होत नाही कधीच, की वस्तीमध्ये गेलं आणि दुसऱ्या दिवशी चला माझं वस्तीचं म्हणजे संस्थेचं काम सुरू झालं. तर खूप पार्श्वभूमी अभ्यास त्याच्यामागे केला. जवळजवळ काही महिने अभ्यास केला आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर बायका सुरुवातीला अरे ही कोण बाई येते, म्हणजे ही काय लोकांशी बोलतेय नुसतं, एवढंच असं व्हायचं. पण हळूहळू मी सातत्य ठेवलं. पहिली गोष्ट म्हणजे सातत्य ठेवलं, की असं नाही की तिथे गेले 4 दिवस आणि पुन्हा 8 दिवस गेलेच नाही. तर ते सातत्य होतं, नियमितपणा होता त्याच्यामध्ये. आणि मग मुलांना थोडंसं असा गप्पा गोष्टी एकदा बसले, असंच रस्त्याच्या आजूबाजूलाच बसत होते मी जिथे जागा मिळेल तिथे, कारण काम करायचं होतं त्याच्यामुळे. असं मग बोलता बोलता मग थोड्या मुलांचा एक गट, म्हणजे ही ताई रोज येते आणि काहीतरी सांगते आपल्याला किंवा काहीतरी आहे. तर मग असंच गाणी, गप्पा, गोष्टी, म्हणजे मला गाणी म्हणायला, गोष्टी सांगायला खूप आवडतं. त्यामुळे असंच करत करत थोडं कार्यानुभव, आर्ट क्राफ्टच्या ऍक्टिव्हिटी असं करत करत मग एक जागा मला मिळाली. वसंतनगरमध्येच एक पत्र्याची खोली होती. तिथे मुलांना मग मी गोळा करून तिथे आणायला सुरुवात केली. 1 महिना पूर्ण आर्ट क्राफ्ट ऍक्टिव्हिटी, वेगवेगळे उपक्रम राबवले. पण मला असं वाटतं की थोडंसं आपण आता अभ्यासाकडे वळूया किंवा या मुलांचा अभ्यास कसा काय आहे बघूया. पण शिक्षणाकडे किंवा अभ्यासाकडे वळल्यावर असं जाणवलं की या मुलांचा अभ्यास मागे आहे, कच्चा आहे किंवा बेसिक ज्या संकल्पना आहेत, मूलतः संकल्पनाच यांच्या स्पष्ट नाहीयेत. तर मग जेव्हा मी मुलांना गणित हा विषय थोडासा, खरं एक मला असं वाटतं की मुलांना शिकवत वगैरे मुळीच नाही मी. खरं त्यांना अभ्यासासाठी मदत आमच्या संस्थेमार्फत केली जाते. कारण मूलतः मुलं ही असतात हुशार, त्यांच्यामध्ये क्षमता असते, पण त्यांना थोडी संधी मिळण्याची गरज असते असं मला वाटतं. त्यामुळे मग गणिताचं थोडी मदत करत असताना मी म्हटलं की चला आपण गणित करूया. आणि पाढा किंवा बेरजेचं गणित दिलं होतं. 59 ही संख्या मी त्यांना सांगितली. तेव्हा असं एका मुलाकडनं आलं, 9वीच्या विद्यार्थ्याकडनं, की ताई 59 म्हणजे 9वर 5 की 5वर 9. तर तिथे आणि 9वीचा मुलगा होता तो. त्यामुळे मला ते थोडंसं त्या क्षणी मीच स्तब्ध राहिले, की असं का म्हणजे झालं. जर 9वीचा मुलगा आहे आणि त्याला हे एवढं, आपण म्हणतो की हे तर पहिलीतल्या मुलाला किंवा बालवाडीतल्या मुलाला सुद्धा येत असेल. पण हे असं चित्र होतं. मग तेव्हापासनं खऱ्या अर्थाने आमचा शैक्षणिक केंद्र वसंतनगरमध्ये सुरुवात झाली आणि रोज संध्याकाळी 5 ते 7:30, 8 सुरुवातीला, मग 9 पण बरेचदा वाजायचे. तर असं करत करत अभ्यासाकडे आल्यानंतर पूर्ण वर्षभर, आणि फक्त अभ्यासच असं नाही, तर मुलांकडे मला असं वाटलं की क्षमता आहे, फक्त त्यांना संधीचा कुठेतरी अभाव आहे. त्यांना संधी पुरेशा मिळत नाहीयेत. ना पालकांकडनं मिळतायत, ना शाळेकडनं मिळतायत किंवा एकूणच वातावरणातून त्या मिळत नाहीयेत. तर मग संधी मिळणं गरजेचं आहे म्हणून ते एक सेंटर, म्हणजे वेगवेगळ्या, मग आम्ही मुलांना आयुकामध्ये नेलं. वेगवेगळे दिवस आम्ही साजरे करायला लागलो. जसं टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचं प्रदर्शन असेल, कोथरूडच्या अंधशाळेत मी त्या मुलांना नेलं, की म्हणजे आपल्याकडे सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपण म्हणतो की मला हे जमत नाही, मला ते जमत नाही. मग या मुलांना असं व्हायचं अभ्यासाच्या बाबतीत, वर्ग कधी कधी शिकवायला सुरुवात केली की ताई मला हे जमतच नाही, मग वही बंद करून टाकायची. तर मग त्याला मला खूप वेळ द्यावा लागला मुलांना, की ठीक आहे तुला आज जमत नाही पण उद्या जमेल. मग ते प्रोत्साहन देऊन देऊन मूल्य शिक्षणामध्ये थोडंसं की प्रामाणिकपणा, किंवा मुलं आली की सुरुवातीला खूप शिव्यांचं प्रमाण होतं. मुलं लगेच एकाचा एक धक्का लागला तरी आक्रमक व्हायची आणि मग एकदम मारामारीवर, अरे का रे तुरे, असं सगळं व्हायचं. त्यामुळे मला विचार आला की ठीक आहे अभ्यास सुद्धा गरजेचा आहे, पण मुलांनी वर्गात आल्यानंतर त्यांना आनंदी, सुरक्षित आणि शांत वातावरण मिळालं पाहिजे. कारण 1-2 मुलं मारामारी करतायत, तो तिसरा मुलगा बघतोय, मग पुन्हा तो सुद्धा मारामारी करायला, की अरे माझ्या मित्राला मारलं मी का शांत बसू मग. तर असं ते खूप व्हायचं. मग त्यांना, मग मला असं वाटलं की अभ्यास गरजेचा आहे, पण आपण आधी मूल्य शिक्षणावर काम केलं पाहिजे. मुलांना काही मूल्य किंवा काही कौशल्य शिकवली पाहिजेत, मग आपण अभ्यासाकडे लागूया. मग असं करत करत मग मुलांना संयम राखायला पाहिजे, सॉरी, थँक्यू, एक्सक्यूज मी, असे काही शब्द वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून केल्यानंतर मग 1 वर्ष पूर्ण झालं, तर थोडी थोडी मुलांमध्ये प्रगती दिसून येत होती. आणि असं करत करत मग
दुसऱ्या ठिकाणी पण लक्षात आलं की इथे जर अभिनव विकास फाउंडेशन वसंतनगरला काम करत आहे असं काही पालकांना किष्किंधा नगरच्या कळालं आणि ते शोधत शोधत आले होते. आणि एक मला नक्की सांगायला आवडेल की काम सुरू झाल्यानंतरच सकाळ वर्तमानपत्रात सुद्धा एक बातमी आली होती की दीदींच्या शाळेत मुलांची प्रगती. तर सुरुवातीचाच काळ होता तो, म्हणजे 1-2 महिने झाले होते मला वाटतं सुरू करून. ते आल्यानंतर पुरस्कार देणारे एक व्यक्ती, म्हणजे मला तो पुरस्कार मिळाल्यानंतर नारी सक्षम नारी म्हणून एक पुरस्कार होता तो. तर ते बातमी वाचून ते आले आणि तो पण एक खूप छान एक अनुभव होता की आयुष्यात पहिल्यांदाच असा कामाच्या निमित्ताने मिळालेला पुरस्कार. आणि मग हे सगळ्या लोकांना आजूबाजूच्या माहिती होत होतं, वस्तीमध्ये असेल तर मग त्या पालक आमच्याकडे आले भेटायला सेंटरमध्ये की ताई तुम्ही असं करताय, मग आमच्या मुलांना पण तुम्ही प्लीज शिकवायला या किंवा आमच्याकडे पण सेंटर सुरू करा. पण पालक, मी जसं म्हटलं की पालक म्हणाले म्हणून लगेच नाही, तर तिथे पण वस्तीमध्ये जाऊन मी आधी अंदाज घेतला की खरी गरज आहे का. कारण असं होतं की वस्तीमध्ये शिक्षणाचं महत्व असं मुळीच नाही की अजिबातच नाहीये. शिक्षणाचं महत्व आहे. पालकांना असंही वाटतं प्रामुख्याने माझा मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेला पाहिजे, हे वस्तीमधल्या पालकांना सुद्धा वाटतं. पण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकलं की आपली जबाबदारी संपत नाही. म्हणजे घरी तसं वातावरण आहे का, किंवा ते मग क्लास लावतात किंवा ट्युशन लावतात. जर तिथे असं प्रमाण असेल जास्त, तर मला असं सेंटर सुरू करायचं नव्हतं माझं. कारण मला असं वाटलं की जर हे पालक महिन्याला ₹200 त्या क्लासमध्ये हे करतात तर त्यांना गरज नाहीये तशी. पण बहुतेक मुलं अशी होती की म्हणजे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जातायत पण अभ्यासात मागे आहेत. तर मग असं करत करत मग किष्किंधा नगरला दुसरं सेंटर, मग जयभवानी नगरमध्ये तिसरं सेंटर आणि शास्त्री नगरला, असं करत करत आता सध्या परिस्थितीत 4 सेंटर आमची सुरू आहेत. आणि या पूर्ण सेंटरमधून जवळपास एक 80 ते 100 विद्यार्थी दररोज आमच्याकडे येतात. आणि या सेंटरमध्ये आम्ही फक्त अभ्यासात मदतच करत नाही, तर वेगवेगळे उपक्रमांच्या माध्यमातून त्याची पूर्ण क्षमता बांधणी कशी होईल, त्याचा विकास कसा होईल, सर्वांगीण प्रगती कशी होईल. मग भरतनाट्यमचे वर्ग आम्ही घ्यायला सुरुवात केली, आर्ट क्राफ्टच्या ऍक्टिव्हिटी असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी थोडी एक्सपोजर व्हिजिट असेल, तर असं वेगवेगळ्या ठिकाणी उपक्रम आम्ही करायला सुरुवात केली. आणि फक्त शिक्षण नाही तर आरोग्य, पोषण, महिला सक्षमीकरण आणि समुदाय विकास, असं या 4ही क्षेत्रामध्ये आता अभिनव विकास फाउंडेशनचं काम सुरू आहे. नक्कीच मॅडम, मुलांच्या मध्ये असणाऱ्या म्हणजे त्रुटी, त्या वस्ती अंतर्गत असणाऱ्या ज्या काही त्रुटी तुम्हाला जाणवल्या किंवा समस्या तुम्हाला जाणवल्या आणि त्याच्यावरती तुम्ही काम करायला सुरुवात केली. मला वाटतंय तुम्ही जो आधी रिसर्च जो केलात, म्हणजे तुम्ही काही महिने तिथे सातत्याने जात होतात आणि तिथल्या समस्या तुम्ही समजावून घेतल्यात आणि तुमच्या परीनं, आणि मला वाटतं दॅट इज द बेस्ट सोल्युशन गिव्हन बाय यू फॉर देम, की ते कसं सोडवता येईल. कारण 9वीतल्या मुलाला जर ही संख्या ओळखता येत नसेल किंवा लिहिता येत नसेल तर ही फार गंभीर बाब आहे आणि त्याच्यावरती मग कसं सोल्युशन देता येईल या माध्यमातून तुम्ही काम करायला सुरुवात केली. आणि शिक्षणाद्वारे सर्वांगीण विकास मुलांचा कसा करता येईल, म्हणजे त्यांच्या क्षमता कशा वाढवता येतील, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं कौशल्य प्रशिक्षण कसं देता येईल हे बघून तुम्ही मुलांसाठी काम केलं. आणि त्याबरोबर तुम्ही म्हणताय की आरोग्यासाठी सुद्धा तुम्ही तिथं काहीतरी काम केलेलं आहे. सो त्या कामाविषयी थोडंसं सांगा. हो, नक्कीच. म्हणजे शिक्षण आणि आरोग्य हे अगदी परस्पर पूरक आहेत असं मला नेहमीच वाटतं. कारण एक बाब त्याच्यामध्ये असा आहे की जर आपल्याला पोषण योग्य मिळालं नाही, जर आपल्याला वेळेवर नाश्ता, दुपारचं जेवण मिळालं नाही, तर साक्षात मला असं वाटतं मी कितीही चांगलं शिकवत असेल किंवा साक्षात ब्रह्मदेवाने जरी येऊन शिकवलं आमच्या मुलांना किंवा आपल्या मुलांना, पण त्याच्या पोटात काही नसेल तर तो लक्षच तिथे देऊ शकणार नाही. तर ते थोडंसं हळूहळू बाब जाणवायला लागली की अशासाठी की मुलांना आम्ही ऍक्टिव्हिटी बेस्ड शिकवतो आहोत, इन्फॉर्मल पद्धतीने शिकवतो आहोत. मी स्वतः म्हणजे अगदी बरेचदा रात्री जागून वर्कशीट, अरे उद्या हे घ्यायचंय, परवा ते घ्यायचंय, तर सगळं नियोजन करून ते करत होते. पण एका क्षणी असं वाटलं की एवढा पण करतोय पण मुलांच्या का नाही लक्षात राहते. म्हणजे जेव्हा 1 आठवडा शिकवल्यानंतर सुरुवातीला आम्ही त्यांची थोडीशी परीक्षा घ्यायची असं ठरवलं की 8 ते 10 दिवस शिकवायचं आणि मुलांच्या हे किती लक्षात राहतंय हे पण आपल्याला बघणं गरजेचं. नाही तर मग पुढे जातोय आणि मागचं सपाट असं नको व्हायला.
त्यामुळे मग परीक्षेमध्ये थोडंसं मला जाणवलं की नाही मुलं लिहितेत किंवा त्यांचं अक्षर किंवा बऱ्याच गोष्टी अजूनही थोड्या मिस होत आहेत. हे जवळपास 1.5-2 वर्षानंतरची गोष्ट आहे. म्हणजे आधी आम्ही शिक्षणालाच खरं केंद्रित केलं होतं. पण नंतर असं वाटलं की कुठेतरी चुकतंय. मग पुन्हा ह्याचा अभ्यास केला किंवा थोडंसं आणखी पालकांशी बोलून किंवा वस्तीमधल्या लोकांशी बोलून मग असं लक्षात आलं की मुलांचा जो दिनक्रम आहे, तर तो थोडासा चुकतोय कदाचित असं पालकांशी बोलल्यावर लक्षात आलं. म्हणजे ज्या मुलांची सकाळची शाळा आहे, पण मुलं काहीच खाऊन जात नाही. फक्त चहा बिस्किट किंवा चहा खारी, चहा टोस्ट असं चहा चपाती. आता चपाती जरी आपण म्हटलं चपाती हा पौष्टिक पदार्थ असला, पण चहाच्या गुणधर्मामुळे चहाचं जे आहे त्याच्यामुळे पौष्टिक अन्नपदार्थ काहीच आपल्याला न्यूट्रिएंट व्हॅल्यू त्याच्यातनं मिळत नाही. त्यामुळे कुठेतरी सकाळी म्हणजे रात्रीचं जेवण केल्यानंतर असा प्रकारचा नाश्ता असेल आणि डायरेक्ट मध्यान्ह भोजन 10-11 मुलं करतायत, तर रात्रीचे 10 ते सकाळचे 10 हा मुलांचा जवळपास एक उपवासच घडतोय आणि त्यांना काहीच पौष्टिक मिळत नाहीये. त्यामुळे थोडंसं लक्षात आलं की मग पोषणावर काम करणं गरजेचं आहे. मग थोडंसं आम्ही सुरुवातीला मुलांना पौष्टिक काही देता येईल का? त्याच्यासाठी आवाहन केलं लोकांना की जर कोणी देऊ इच्छित असेल की राजगिऱ्याचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू असेल किंवा काही चिक्की असेल किंवा काही असं पौष्टिक, तर सुरुवातीला 1-2 जणांनी आम्हाला मदत पण केली आणि आमच्याकडे तो म्हणजे विकत आम्ही आणायचो ते आणि मग मुलांना द्यायला सुरुवात केली. पालकांशी बोलले कारण असं होतं की बाहेरचं पण मुलं खूप खातात. म्हणजे कुरकुरे असतील किंवा प्लास्टिकच्या त्या बंद पाकिटातलं जे काही वेफर्स किंवा काय ते खाण्याचं प्रमाण खूप होतं मुलांचं. मग आम्ही असं ठरवलं की हे बनतं कसं, काय ह्याचा एक व्हिडिओ मुलांना दाखवावा. ते कुरकुऱ्याचं ते जाळून पण दाखवलं मुलांना. मग तेव्हा कुठेतरी थोडंसं वाटलं की ते जे प्लास्टिकचा काही अंश असतो त्याच्यामध्ये तर ते कसं हानिकारक आहे. असं सगळं आम्ही काम केल्यानंतर मग हळू म्हणजे मी जसं म्हटलं की कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात ही लगेच होत नाही. थोडा वेळ द्यावा लागतो. त्यामुळे आम्ही सातत्याने आरोग्यावरच म्हणजे दुसऱ्या वर्षी काम केलं की मुलांचं वैद्यकीय तपासणी नियमित केली. त्याच्यानंतर पोषणावर आधारित काम आम्ही केलं की मुलांना पौष्टिक काही देता येईल का? किंवा एक पालकांना आम्ही सुरुवातीला एक टाइम टेबल म्हणजे मला माहितीये की वस्तीमधले पालक आहेत. त्यांना काही फारसं फळं रोज खाणं किंवा ड्रायफ्रुट्स असतील. कदाचित काही पालकांना परवडणारं नाहीये. पण त्याच्यात अभिनव विकास फाउंडेशन आणि आमचे पालक आम्ही असं दोन्ही अशा पद्धतीने काम करतो. कारण शेकहँड करायचं असेल तर शेवटी दोन्ही हात लागतात. एका हातानेच आपण नाही करू शकत. मग खूप पालकांची समजूत घातल्यानंतर, समजावून सांगितल्यानंतर मग पोषणाचं काय महत्व आहे शिक्षणात हे त्यांना जाणवल्यानंतर मग आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही पौष्टिक खायला द्या. जर तुम्ही ते 10 रुपयाची चिक्की द्या, केळी द्या किंवा मुलांना पैसे देण्यापेक्षा काहीतरी असं द्या की जे मूल ते खाईल, तुमच्या समोर खाईल. त्यामुळे मग पोषण, आरोग्य तपासणी आणि त्याचा फॉलोअप म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर असं नाही की फक्त जनरल चेकअप, तर दातांचे तज्ञ डॉक्टर असतील, ENT स्पेशालिस्ट असतील, आय स्पेशालिस्ट असतील, तर असे वेगवेगळ्या तज्ञांशी आम्ही जोडले गेलो आणि त्याच्यातनं मग आम्ही या कामाला सुरुवात केली आणि फक्त आमच्या सेंटरमधल्या मुलांपुरतंच नाही तर वस्तीतल्या बाकी मुलं, त्याच्यानंतर महिलांसाठी सुद्धा HB टेस्ट असेल, HB कारण महिला सुद्धा अॅनिमिक बऱ्याचदा दिसून आल्या किंवा लगेच चालल्यावर त्यांना धाप लागते वगैरे असं त्या बोलत होत्या नेहमी. त्यामुळे मग अशा प्रकारे आरोग्याची आम्ही सुरुवात झाली आणि आता आरोग्य पोषण ह्याच्यावर सुद्धा आम्ही म्हणजे काम करत आहोत. नक्कीच मॅडम. मला वाटतं अभिनव विकास संस्था अशा पद्धतीने कार्यरत आहे की जो प्रॉब्लेम आपल्याला समोर दिसतोय त्याच्यावरती आपल्या ह्याच्यातून कसं सोल्युशन काढता येईल त्या माध्यमात जात जसं सुरुवातीला तुम्ही शिक्षणावरती फोकस केलं त्यातून हो. तुम्हाला आरोग्यविषयक प्रॉब्लेम करायला सुरुवात करण्याचा होता. सो त्या महिला सक्षमीकरणाच्या कार्याविषयी थोडंसं माहिती द्या. हो. ह्याला जोडून जसं मी म्हटलं, की सुरुवातीला असं काही डोक्यात नव्हतं, की सगळ्या गोष्टी एकदम करायच्या. सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने विचार करून खरं तर थोडा रिसर्च म्हणता येईल, की काम करूनच हळू-हळू सुरुवात केली. कारण चारही गोष्टी एकदम नाही कामाला सुरुवात केली. आरोग्य पोषण शिक्षणानंतर थोडं म्हणजे आम्ही पालक सभा दर महिन्याला किंवा एक 45 दिवसातनं 1.5 महिन्यातनं एक पालक सभा घेतो आणि पालक येतात. सुरुवातीला थोडं वाटायचं पालकांना, की वेळ देत नाही किंवा कामाच्याच ठिकाणी. मग पालकांच्या नुसार वेळेनुसार म्हणजे जर पालक या वेळेला कामाला जात असेल तर आपण संध्याकाळी घेऊया किंवा मग या वेळेला घेऊया.
तर पालक सभेमध्ये काही गोष्टी पालकांकडनं आल्या की अनेक अडचणी जसं वस्तीमध्ये आता इतकी वर्ष काम करताना जाणवत होत्या, पण एव्हीएफच्या माध्यमातून ते खूप जाणवलं, कारण मुलांबरोबर आम्ही असतो. मुलांकडनं पण काही गोष्टी आम्हाला कळायच्या की घरी आई बाबांचे वाद होत आहेत, मग दारू पिऊन बाबा येत आहेत, आईला मारहाण करतायत किंवा आईला घराबाहेर रात्री अचानक आईने काढलं, म्हणजे मग खूप अशा अडचणी आहे. डोमेस्टिक व्हायलन्सच्या पण केसेस आमच्या संस्थेकडे बऱ्याच आल्या, पण मग पुढे काय करायचं हे महिलांना माहिती नव्हतं. मग थोडंसं आम्ही त्यांना मोटिवेट असं करायचो की पोलिसांकडे तुम्ही किमान तक्रार करणं गरजेचं आहे, कारण जर आपण तक्रारच केली नाही, कारण हा माझा नवरा आहे मग ह्याला पोलीस पकडून देतील, अशी सुद्धा वस्तीतल्या बायकांची एक मानसिकता असते. पण मग तिथे त्यांना थोडंसं की तुम्हाला काय वाटतंय, कारण आपल्या संस्थेचं एक असं आहे की आम्ही कुठलंही सोल्युशन कोणालाच देत नाही, तर सोशल वर्कचं एक म्हणा किंवा अभिनव विकास फाउंडेशनचं ह्याच तत्वानं आम्ही काम करतोय की समोरच्या व्यक्तीनं त्याचा प्रश्न स्वतः सोडवण्यासाठी सक्षम करायचं, ह्या एकाच उद्दिष्टाने आम्ही काम करतोय. म्हणजे सुरुवातीला असं व्हायचं की ताई तुम्ही चला ना मग पोलीस चौकीमध्ये, मला खूप भीती वाटते किंवा पोलीस आमचं ऐकूनच घेत नाही. ठीक आहे म्हटलं, सुरुवातीला मी येईन, मग त्या पोलिसांशी उपनिरीक्षकाशी बोलणं असेल की काय अडचण आहे दादा सर तुम्ही का घेत नाहीयेत, मग सगळे ते सांगून, कारण संस्थेचा प्रतिनिधी गेल्यानंतर जो इम्पॅक्ट पडतो तो फक्त वस्तीमधली बाई त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली जातात अशी आजही परिस्थिती आहे, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. जर काही अडचण असेल तर मी गेल्यानंतर माझ्या पालकांना घेऊन आणि ती बाई स्वतंत्र गेल्यानंतर एक तफावत जाणवली. मग थोडंसं पोलिसांसोबत सुद्धा आम्ही म्हणजे बोललो की म्हणजे असं जर काही वाटलं, अभिनव विकास फाउंडेशनच्या माध्यमातून कोणी आलं तर प्लीज सर ती तक्रार नोंदवून घ्या किंवा सहकार्य करा. मग काही कॉन्टॅक्ट नंबर आम्ही त्यांचे मिळवले. मग असं वाटलं तर आम्ही फोन करतो किंवा महिला सहाय्यता कक्ष कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये आहेत, तर ते आमच्या परिचयाचे आता झालेले आहेत. तर अशा पद्धतीने मग मी एकदा तुमच्या बरोबर पोलीस चौकीत येते, पण मात्र दुसऱ्यांदा तुम्हालाच यायचंय. मग अर्ज करा पोलीस म्हणतात, पण अर्ज मी तुम्हाला कसा करते हे सांगते, तुम्ही तुमच्या ओळखीच्या कोणाकडनं तरी लिहून आणा, मी तुमच्यासाठी अर्ज लिहिणार नाही. कारण आपण सगळंच त्यांना थेट उत्तरं पुरवली तर त्याला ते महत्व सुद्धा त्यांना जाणवणार नाही. त्यामुळे सक्षम जास्तीत जास्त आम्ही करतोय. आता आमच्या महिला किमान जर असं वाटलं की फक्त फोन करतात, ताई आम्ही चौकीमध्ये चाललेलो आहेत आणि असं असं देतो आहेत, म्हणजे ज्या केसेस काही अगदी आणीबाणीच्या आहेत किंवा महत्वाच्या, तर ही जे एक प्रकारे मी म्हणत नाही आमचं काम पूर्ण 100% झालेलं आहे, एक 50%च अजून झालेलं आहे, किंबहुना 30-40%च झालेलं आहे. वस्तीतल्या प्रत्येक बाई सक्षम झाली तर खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की हे काम होईल. आणि अशा घरगुती मग त्याच्यामध्ये नवरा आणि बायकोचं आपण म्हणू की बायकांचं पण अडचण असते. कधी कधी असं नाही की पुरुषांचाच प्रॉब्लेम असतो किंवा पुरुषच योग्य वागत नाही, त्या बाईमध्ये पण काहीतरी हे असू शकतं. मग नवरा पण आमच्याकडे येतो, ताई ही बाई ऐकत, म्हणजे माझी बायको ऐकत नाही, तुम्ही तिला समजावून सांगा. तर मग अशा पद्धतीचं ते एक होतं. मग दोघांना समोरासमोर एक बसवून असेल किंवा काही, मग ते त्यांचं ऐकून घेणं, म्हणजे आपणच नेहमी बोलत असणं नाही, तर ते ऐकून घेणं, मग दोघांना सांगून मग काही दिवस सुरळीत जातात, पुन्हा अडचणी निर्माण होतात. मग अशा वेळी मग तुम्ही तज्ञ कुठल्या काउन्सिलरकडे जाऊ शकता का, किंवा तर हे आम्ही त्यांना माहिती देतो. मग रोजगाराविषयी एक प्रचंड त्यांचं हे आहे की आम्हाला रोजगार नाहीये किंवा आमच्यासाठी, म्हणजे आम्ही काही जण कामाला जात आहेत पण सगळ्यांनाच काम मिळत नाही किंवा शिक्षणाचा अभाव आहे, पहिली दुसरी शिक्षण झालेलं आहे आणि घरकाम सुद्धा तितकंसं त्यांना मिळत नाही. तर मग घर बसल्या काहीतरी आपल्याला करता येईल का, तर असे काही कामाचे स्रोत आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो, वेगवेगळ्या लोकांशी बोलतो. मग त्यांचं समुपदेशन असेल, त्यांना सक्षम करणं असेल किंवा त्यांच्यासाठी कायदेविषयक सत्र आम्ही आयोजित केलेली आहे. HB चेकअपचा कॅम्प त्यांच्यासाठी आयोजित आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्ही कापडी पिशव्या, म्हणजे मध्यंतरी प्लास्टिक बंदी नंतर आम्ही त्यांना कापडी पिशव्या बनवण्याचं काही प्रशिक्षण दिलं. आणि आम्हाला मितालीताईंच्या मदतीने 2 वर्षापूर्वी एक व्यक्ती, आमच्या गरजू पालक होते, त्यांना शिवण मशीन उपलब्ध झाली, तर त्या आज पिशव्या बनवत आहेत. तर अशा पद्धतीचं जेवढं आपल्याला जमेल त्या पद्धतीचं समाज वाटा, म्हणजे आम्ही महिला सक्षमीकरणाला एक समाज वाटा असं एक प्रकल्पाचं नाव दिलेलं आहे. आणि आज आमच्याशी महिला बोलतात. आम्ही मध्यंतरी त्यांच्यासाठी साक्षरता वर्ग सुद्धा सुरू केला होता. आता किमान त्या महिला सही त्यांचं नाव लिहितात, तर ही एक जमेची किंवा आनंदाची बाजू आहे. पण त्या येतात, आमच्याशी बोलतात,
आणि ही एक चांगली गोष्ट आहे, म्हणजे ते आता कुठल्याही घाबरत नाही शेअर करायला किंवा काही, तर ते खूप छान वाटतं आम्हाला. नक्कीच खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरणाचं काम तुम्ही करताय असं म्हणायला काहीच हरकत नाही मॅडम. कारण कसं होतं दरवेळेला ज्या वेळेला अशा लोकांसोबत म्हणजे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून ठेवण्यापेक्षा तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी त्यांना कशा पद्धतीने आपल्याला सक्षम करता येईल हे काम करणं खरं तर फार गरजेचं आहे. कारण प्रॉब्लेम सोडवून आपण एक वेळचा प्रॉब्लेम सोडवू शकतो, पण आपण अशी खात्री देऊ शकत नाही की पुढे भविष्यात त्यांना हा प्रॉब्लेम येणारच नाही. येणाऱ्या प्रॉब्लेमचं स्वरूप वेगळं असू शकतं, त्याचं सोल्युशन वेगळं असू शकतं. तर त्याचा विचार करायला लावणं आणि त्या पद्धतीने कृती करायला लावणं खरोखरच फार महत्वाचं काम आहे असं मला वाटतं. शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण या सगळ्यामध्येच अभिनव विकास संस्थेचं काम खरोखरच उल्लेखनीय आहे. मला यातले तुम्हाला आलेले अनुभव म्हणजे तुम्ही आता सांगितलंच प्रत्येक क्षेत्रातले अनुभव, पण असं स्पेशल काही अनुभव किंवा फिलिंग तुम्हाला आहे का जे तुम्हाला इथं आपल्या प्रेक्षकांना सांगावं असं वाटेल की अभिनव विकास संस्थेचं काम करत असताना हे प्रकर्षानं मला जाणवलं किंवा इथं मी काम करते त्याचा मला थोडासा अभिमान आहे असं असं काही फिलिंग होतं का तुम्हाला किंवा हो, अशा एखाद्या असं दुसऱ्या घटना घडलेल्या असतात 100%? येस, एका दुसऱ्या खरं तर अनेक असंख्य म्हणता येईल, कारण सुरुवातीला थोडंसं एक होतं की या बाई येत आहेत आणि या काय करतायत माहिती नाही, किंवा असं मग सुरुवातीला मुलं पण पाठवत नव्हती, पण मग हळूहळू सगळं एक शिस्तबद्ध रीतीने सगळं सुरू झालं. आणि आमच्याकडे असं नाही की आज म्हणजे हा मुलगा आला नाही तर लगेच त्याचं नाव काढायचं किंवा उद्या येऊ नको असं नाही. ठीक आहे, तुला आज जमत नाहीये, तू 2 दिवसांनी येणार आहेस, हा 2 दिवसाचा वेळ घे, परत ये. जेव्हा आमच्या केंद्रामध्ये असं कुठल्याही प्रकारचं बंधन नाहीये. आमच्याकडे जवळपास 3 वर्षापासून महाविद्यालयीन वर्षाची पण विद्यार्थी येतात. म्हणजे 3 वर्षाचा विद्यार्थी आमच्याकडे येऊन झोपतो, ताई काय शिकवतायत, काय करतायत, आम्ही खेळणी असतात, काही पुस्तकं त्यांच्यासाठी ठेवतो, तर तिथं येऊन झोपतो. पण आम्ही असं म्हणत नाही जा तुझ्या आईकडे किंवा घरी जा, तुला बसायचंय खेळायचंय तर बस. त्यामुळे ती छोटी मुलं सुद्धा एक आमच्या संस्थेचा भाग झालेली आहेत. आणि काम करता करता मुलांचे प्रश्न पण आहेत की आम्ही म्हणतो की न्यूट्रिशियस फूड दिलं पाहिजे, पण बऱ्याचदा अशी परिस्थिती असते की म्हणजे भात वरण असेल किंवा पोळी भाजी सुद्धा त्यांना जमत नाही खायला. तर त्या माध्यमातून आम्ही बरेचदा प्रयत्न करतो. तर असा एक प्रसंग आहे की काम सुरू केल्यानंतर वसंतनगरमध्ये असं जाणवलं की म्हणजे मुली पण इतक्या क्लोज झालेल्या आहेत आमच्या आणि सगळं शेअर करतायत. म्हणजे असं होतं की बऱ्याचदा आई वडिलांना सांगत नाहीत, पण आम्हाला ते येऊन सांगतात, म्हणजे मला आणि विकासला. म्हणजे हे जे अभिनव विकास फाउंडेशनचं आहे ते मी आणि माझे मिस्टर विकास बोरकर आम्ही 2 जण बघत आहोत. तर असं सुरू असताना एक मुलगी आम्हाला म्हटली की ताई दादा तुम्ही माझे आई वडीलच आहात, किंवा मला गौरीताई माझी आई असती तर किती छान झालं असतं. तर बापरे. असं एवढं म्हणजे मी त्यावेळी खरंच भारावून गेले की अरे म्हणजे ही एक पावती आपल्याला म्हणजे मिळते की कदाचित दुसरे आई वडीलच आपल्याला ही मुलं समजतायत आणि आपल्याशी एवढं सगळं मनमोकळेपणाने शेअर करत आहेत. आपण जर म्हटलं की ह्या पदार्थ खाऊ नको चांगला नाहीये, तर सुरुवातीला थोडंसं हे वाटलं मुलांना, पण नंतर नंतर एखादी गोष्ट सांगितली की आमच्या मुलांनी नाही केली किंवा काय म्हणूयात की आपण की वेगळ्या पद्धतीने केली किंवा एखादी गोष्ट केली आणि आम्हाला सांगितली नाही, असं नाही झालेलं. तर मुलं आवर्जून सगळ्या गोष्टी शेअर करतायत. आता कोरोनाच्या काळात सुद्धा आम्ही जरी आता प्रत्यक्ष वर्ग नाही घेऊ शकत आहे, पण ऑनलाईन आम्ही प्रयत्न करतो मुलांपर्यंत कसं पोहोचता येईल. मुलांना ठीक आहे लॉकडाऊनच्या काळात बाहेर कुठे जायला मिळालं नाही, तर निदान थोडंसं खाऊ आपण त्यांना देता येईल का. तर हे जे एक मुलांचा विश्वास म्हणजे सेंटरला जाताना की अरे म्हणजे त्यांचे जे हसरे चेहरे आणि ताई काहीतरी शिकवणार आहेत, नवीन देणार आहेत, तर हे जे त्यांचं एक डोळ्यातली काय म्हणूयात की उत्सुकता जी चमक. असते की आम्हाला शिकण्याची उर्मी किंवा काय, तर ते पाहून जो काही आल्यानंतर थकवा असतो किंवा काय तो पूर्णपणे नाहीसा होतो आणि इतकं छान वाटतं. आणि ही संस्था अशा प्रकारे मला असं वाटतं की काम करते की कोणाला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. आमच्याकडे स्वयंसेवक सुद्धा जोडलेले आहेत, त्यांना एखादा उपक्रम करावा असं वाटलं तर ते आवर्जून सांगतात. आम्ही कधीच त्यांना नाही म्हणत नाही, की उलट आम्हाला पण ते चांगलं वाटतं की तुम्ही या संस्था तुमचीच आहे, ही संस्था आपल्या सगळ्यांची आहे, फक्त गौरी आणि विकासच एवढे सहभागी नाही आहेत या संस्थेमध्ये. तर असे अनेक लोक येतात आणि लोक जोडली गेली त्या निमित्ताने. आणि ह्याच्यातनं एक चांगल्या गोष्टी होतात की ह्या ओळखीच्या मधनं आणखी एक ओळखीचे मिळाले. तर एक उपक्रम आम्ही आणखी पुढे काही काही म्हणजे आपण जेव्हा त्याच्याविषयी चर्चा करू तेव्हा मला नक्की सांगायला आवडेल. पण हे जे आई वडिलांचं एक नातं कदाचित मुलांमध्ये आम्ही निर्माण केले किंवा शेअरिंग आहे, काही अडचणी आहेत,
तर ते खूप भारी वाटतं, खूप समाधानकारक आणि खूप आनंददायी आहे की आपण जे करतोय ते लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतंय, पण हळूहळू मुलं सक्षम होत आहेत. म्हणजे असं होतं कधी कधी ही अडचणी सुरुवातीला की ताई मला हे गणित येत नाही, मग मी येईपर्यंत मी उतरेपर्यंत किंवा ते थांबायचं. पण आता मुलं येतात की ताई मी ते सोडवलंय, तुम्ही एकदा चेक करा. तर मग बरोबर. हे मी जसं म्हटलं की 100% अजून नाही काम झालं, 40-50% असेल, तर ह्या ज्या गोष्टी किमान 50% पर्यंत आम्ही आलो आहोत. तर एक प्रकारे यश कुठेतरी म्हणता येईल असं वाटतं मला. नक्कीच. आणि हे आनंद आणि हा समाधान वेगळंच आहे, ज्या वेळेला हो. त्यांच्या शब्दातून किंवा त्यांच्या कृतीतून आपल्याविषयी आदर आणि प्रेम व्यक्त होतो. मला वाटतं तो येस. सगळ्यात मोठा पुरस्कार असतो, कारण हो. आपण त्यांच्यासाठी काम करतो आणि त्यांच्याकडूनच आपल्याला ती एक कृतज्ञता मिळते. खरंच मॅडम, अगदी. फार सुंदर असं सांगताय तुम्ही अभिनव विकास संस्थेच्या कार्याबद्दल. आता येस. मला अभिनव विकास संस्थेच्या भविष्यातल्या उपक्रमांविषयी जाणून घ्यायला निश्चितपणे आवडेल. हो. म्हणजे आमचं हे उद्दिष्ट हेच आहे, की मुलं वस्तीतली जी आहेत, जसं थोडी शिक्षणात मागे असतील, आहेत कदाचित, पण मुलांमध्ये क्षमता आहे आणि फक्त त्यांना संधी मिळायचा अवकाश आहे. त्याच्यामुळे शैक्षणिक ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर जसं आम्ही या 4 फक्त क्षेत्र किंवा वस्त्यांमध्ये मर्यादित न राहता आणखी कुठे आम्हाला संधी मिळेल का, हे पण आम्ही बघत असतो, की इथे जसं आम्ही उपक्रम राबवतोय, तसं बाकीच्या वस्त्यांमध्ये पण अर्थातच गरजू ज्या ठिकाणी गरज आहे तिथेच आम्हाला पोचायचं आहे. उगाच काम करायचं म्हणून किंवा काहीतरी असं नाही करायचंय. त्यामुळे जिथे गरज आहे तिथेच वस्त्यांमध्ये असे उपक्रम राबवता येईल का? त्याच्यानंतर शहरी भागांव्यतिरिक्त आदिवासी भागात आम्ही काही आता कोरोनाच्या निमित्ताने जे आम्ही रेशन किट वितरित केलं, तर तिथे सुद्धा ती गरज जाणवली. त्याच्यानंतर किशोरवयीन मुली आहेत, त्याच्यानंतर आपण म्हणू की पालकत्व या विषयावर मला नक्कीच काम करायचं आहे. कारण आपण म्हणतो की जे 0 ते 6 वयोगटामध्ये स्नेह फाउंडेशन आणि अभिनव विकास फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही एकात्मिक बालविकास जे उपक्रम अंगणवाडीच्या माध्यमातून आम्ही राबवला. तिथे मला लक्षात आलं की पेरेंटिंग नावाचं, म्हणजे आपण जसं म्हणतो की आई वडील होण्यासाठी किंवा लग्न करण्यासाठी कुठली शैक्षणिक पात्रता लागत नाही. पण आई वडील झाल्यानंतर त्या मुलाला कसं वाढवलं पाहिजे किंवा 6 महिन्यापर्यंत केवळ स्तनपान दिलं पाहिजे, त्याच्यानंतर पूरक आहार असला पाहिजे. हे जर पालक थोडेफार शिक्षित असतील किंवा जर ते स्किलफुल असतील, म्हणजे पेरेंटिंग हे स्किल आहे असं म्हटलं जातं. तर मग ते असेल तरच आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. तर हे मला जाणवते की वस्तीमध्ये या गोष्टीचा अभाव आहे. म्हणजे बाळाच्या सुरुवातीचे जे 1000 दिवस आहेत महत्वाचे, जे त्याच्या पुढच्या भविष्याच्या वाढीसाठी पूरक असतात, तर त्याच वेळेला आपण जर त्याला योग्य संधी उपलब्ध करून दिली नाही, पोषक आहार उपलब्ध करून दिला नाही, तर पुढे त्या मुलाच्या आरोग्याच्या म्हणा किंवा खाण्यापिण्याच्या सोयी सवयी ज्या असतात त्या लागणार नाहीत. तर ह्याच्यावर आम्हाला काम करायचंय की ह्या 2 वर्षामध्ये तुम्ही, म्हणजे गरोदर असल्यापासून ते 2 वर्षापर्यंत बाळाची खूप काळजी घ्यायला पाहिजे. ह्याच्यावर काम करण्याची इच्छा आहे किशोरवयीन मुलांवर. त्याच्यानंतर पाणी बचतीचा हा जो संदेश आहे तो लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवायचा आहे. कारण वस्तीमध्ये काम करताना असं दिसतं की पाणी येण्याची जी वेळ आहे, पण पाणी कदाचित लागत नाही, पण नळाला येतंय आणि कपडे धुतायत किंवा धुवून झाले तरी ते नळ चालूच असतो. वस्तीमध्ये हे सर्रास दिसणारं बरोबर. चित्र आहे. तर त्याच्यावर थोडं काम करायचं आहे. सामाजिक प्रश्न की मुलींना शिकू द्या, त्याच्यानंतर शिक्षण गरजेचं आहे. मुली शिकतायत, अगदीच नाही असं नाही. पण मग 12वी झालं किंवा 18 वर्ष झालं की लगेच शिक्षण. तर थोडंसं आम्हाला तेच हवंय की थोडं मुलींना शिकण्यासाठी सामाजिक प्रश्नांवर जास्तीत जास्त काम करण्याची इच्छा आहे, असं एकंदर वाटतंय मला. म्हणजे करू शकतो आम्ही. नक्कीच मॅडम, तुमच्या या सगळ्या भविष्यातल्या उपक्रमांना आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि धन्यवाद. निश्चितपणे जसं तुम्ही आतापर्यंत गरजू विद्यार्थ्यांच्या पर्यंत, गरजू महिलांच्या पर्यंत पोहोचलं, तसंच या पुढच्या उपक्रमांमध्ये सुद्धा तुम्ही गरजू समाजापर्यंत निश्चितपणे पोहोचाल अशी मला खात्री वाटते. 1K वी 1000 महिला उद्योजिका घडवण्याच्या प्लॅटफॉर्मच्या मार्फत आपण महिला उद्योजकांना घडवण्याचं काम करतोय. त्यांना येस. सातत्यानं 1000 दिवस आपण मार्गदर्शन करणार आहोत. ह्या उपक्रमाचा महिलांना काय फायदा होईल असं तुम्हाला वाटतं?
हो, मला तर असं वाटतं की खूप फायदा नक्कीच होईल. म्हणजे जसं जेवढं मला कल्पना आहे की कॉर्पोरेट आणि गव्हर्नमेंटचं एक कॉम्बिनेशन 1K जे आहे, म्हणजे शहरी आणि ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत, त्या एकमेकांशी कशा जोडल्या जातील किंवा त्या कशा एकत्र येतील वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातनं. आणि मला असं वाटतं की आपल्याकडे महिलांमध्ये क्षमता आहे, कौशल्य जर त्यांना प्रशिक्षण दिलं नक्कीच, तर त्या कौशल्यपूर्ण कामगिरी करू शकतील. आणि अनेक महिला आहेत की काहीतरी करायचंय पण नवरा कामाला जाऊ देत नाहीये किंवा शैक्षणिक पार्श्वभूमी नाहीये किंवा काही कारणामुळे बाहेर जाता येत नाही, कारण सगळ्या बऱ्याच गोष्टींचा अभाव. त्यामुळे या महिलांना जर 1KVच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊन जर त्या पद्धतीचं त्यांना वातावरण उपलब्ध करून देऊन जर त्या महिलांनी जर काही असं उत्पादन बनवलं, तर ते मला असं वाटतं की मार्केटपर्यंत पोहोचेल आणि त्यांना 4 पैसे पण मिळतील, त्यांना बचतीची सवय लागेल आणि त्यांचं नाव म्हणजे जसं आपण म्हणू की पुणे असेल, महाराष्ट्र असेल किंवा किंबहुना जगभरात जायला पण त्याची मदत होईल. ते खूप छान उपक्रम आहे. 1000 महिलांना यशस्वी उद्योजिका त्या नक्कीच बनतील या उपक्रमामुळे, असा मला नक्कीच विश्वास वाटतो. नक्कीच मॅडम, थँक्यू सो मच. कारण आपल्या उपक्रमाचा उद्देशच मुळात की ज्यांना काहीतरी करायचं आहे पण काय ते माहिती नाही, तर त्यांना ते त्यांचं काय शोधून देणं, आणि ज्यांना माहिती आहे मला काय करायचं आहे पण त्याच्यामध्ये मला जर अडचणी येतात, तर त्या अडचणींवरती मात कशी करायची हे आपण आपल्या 1KV प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांना सातत्यानं हे 1000 दिवस हँड होल्डिंग देणार आहोत. आणि जसं तुम्ही म्हणालात की फक्त एक त्यांच्या त्यांच्या शहरापुरतं मर्यादित न राहता सुरुवातीला महाराष्ट्र, त्यानंतर देश आणि मग त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्याला कसं जाता येईल, हा आपला म्हणजे एक अजेंडा आहे मेन 1KVचा, असं म्हणायला काही हरकत नाहीये. मॅडम, Yes. सुरुवातीला पासूनच म्हणजे आपण अभिनव विकास संस्थेबद्दल बोलतोय, तुम्ही केलेल्या शैक्षणिक कार्याबद्दल बोलतोय, अतिशय सुंदर असं सामाजिक काम तुम्ही करताय. आणि जिथं खरोखरच समाजाच्या ज्या घटकांना खरोखरच गरज आहे त्या घटकांसाठी तुम्ही हे काम करताय, हे निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी अभिमानास्पद आहे. सो पुन्हा एकदा या तुमच्या सगळ्या कार्याला मी शुभेच्छा देते. आणि बोलायचं भरपूर असतं पण शेवटी वेळेची मर्यादा आपल्याला पाळावी लागते. सो मुलाखतीचा शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते की आपल्या या प्लॅटफॉर्म वरून तुम्ही आपल्या मैत्रिणींना किंवा महिला उद्योजकांना काय संदेश द्याल? नक्कीच. म्हणजे संदेश म्हणण्यापेक्षा एक थोड्या गुजगोष्टी त्यांच्याबरोबर करायला मला नक्की आवडेल, की महिला बरेचदा असं होतं, की काही इच्छा कधी-कधी मारून जगतात, की किंबहुना मला हे जमत नाही किंवा जमणार नाही. तर मला असं वाटतं, की अरे एकदा करून तरी बघा तुम्ही. जर आपण मनात इच्छाशक्ती असेल, तर सगळं आकाश किंवा सगळं जग आपल्यासाठी खुलं आहे. पण कधी-कधी आपल्यातली क्षमता आपण दाबून ठेवतो आणि जर आपण लोकांकडे मदत मागायला काहीच हरकत नाही. जर एक तुम्हाला वाटतं, तर ते कुठे तुम्हाला ते मिळू शकेल किंवा मला काही चांगल्या पोळ्या करता येतात, तर ते त्याच्यातलं काय आपल्याला त्याच्यातनं मला ते कशा विकता येतील किंवा आणखी लोकांना मी रोजगार देऊ शकेन का? तर मला वाटतं तुमच्यातली जी क्षमता आहे, ती आधी बघितली पाहिजे. कारण मला सुद्धा वाटलं नव्हतं, की मी अशा प्रकारे संस्थेच्या माध्यमातून काम करेल. पण स्वतःवरचा जो विश्वास होता तो अबाधित ठेवला आणि त्या दृष्टीनं काम करत गेले. आपल्याला जिथे कधी कमतरता वाटते तर योग्य व्यक्तींचा सल्ला घ्या. आपल्या आजूबाजूला अनेक मित्रमैत्रिणी असतात, ज्याच्याशी तुम्हाला छानपैकी मार्गदर्शन मिळेल असं वाटतंय, त्याच्याशी बोला. आपल्या मनातल्या भावना व्यक्त करा. म्हणजे मनातल्या मनातच ते दाबून न ठेवता आपल्याकडे बऱ्याच क्षमता आहे आणि महिला सगळ्या गोष्टी करू शकतात असं मला नक्कीच वाटतं. फक्त तो पुढाकार आणि सातत्य प्रयत्नांमध्ये ठेवणं गरजेचं आहे आणि एक ना एक दिवस नक्की आपण सगळ्या पुढे जाऊ असं मला वाटतं. तर प्रयत्न जरूर करत राहा, स्वप्न बघा. जसं अब्दुल कलामांनी म्हणून ठेवलेलं आहे, की स्वप्न बघा म्हणजे जी झोपेत बघतो ते नाही, तर जागेपणाने. तसंच आपल्या सामान्य लोकांसाठीच आपण ते स्वप्न बघायला पाहिजे आणि ते पूर्ण करण्यासाठी लोकांची मदत तर असणार आहे, पण मला स्वतःला एक पाऊल जर मी पुढे गेले, तर अनेक मदतीची पावलं माझ्या दिशेनं येतील, येतात. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांनी नक्की प्रयत्न करून बघा. एखादी गोष्ट कुठली अपूर्ण राहायला नको असं आपल्याला वाटतं तर प्रयत्न नक्की करा. आपल्याला नक्की छान वाटेल. नक्की मॅडम, अतिशय छान असा संदेश तुम्ही दिलेला आहे. आणि ह्यालाच एक छोट्याशा स्लोगन मध्ये मी दरवेळेला शेवटी म्हणते की कीप ट्राईंग, कीप लर्निंग अँड कीप ग्रोईंग. ज्या ज्या वेळेला तुम्ही येस, प्रयत्न डेफिनेटली. करता त्या त्या वेळेला तुम्ही शिकत जाता आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही शिकता त्या त्या वेळेला नक्की तुमच्यामध्ये प्रगती होत राहते. सो हे करायला तुम्ही अजिबात विसरू नका मैत्रिणींनो. मला सगळ्यांना म्हणजे त्याच्या आधी मी गौरी मॅडम तुमचे मनपूर्वक आभार मानते की कारण तुम्ही आलात थँक यू. आणि तुमच्या पूर्ण संस्थेचा प्रवास
तुमचा प्रवास इथं आमच्या समोर मांडलात. तुमच्या त्या वस्तींवरले सगळे जे काही घटक आहेत, म्हणजे विद्यार्थी असतील, महिला असतील किंवा तिथली कुटुंब असतील, ते निश्चितपणे सक्षम होतील. आणि हा विचार, हा एक काय म्हणतो आपण त्याला, एक ज्योत तुम्ही त्याच्यामध्ये पेटवलेली आहे आणि ती सातत्यानं ती प्रज्वलित होत राहो, ही शुभेच्छा मी तुम्हाला या माध्यमातून देते. पुन्हा एकदा तुमचे आभार मानते की तुम्ही इथं आलात आणि अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आपल्या सगळ्या महिलांना केलं त्याबद्दल. आणि माझ्या सगळ्या मला ऑनलाईन फक्त मैत्रिणींचे पण. येस मॅडम, हो, बोला ना. मला फक्त जाता जाता सांगायचं आहे की ही संस्था तुमचीच आहे. तुम्हाला जर असं वाटलं कधी जर तुम्ही पुण्यात असाल किंवा कुठेही महाराष्ट्रात, तुम्हाला आमच्या मुलांना भेटायचं आहे किंवा आमचे जे काही स्वयंसेवक आहेत त्या निमित्तानं मी माझे मिस्टर विकास बोरकर, आमच्या अगदी जवळच्या ज्या व्हॉलेंटियर आहेत सीमाताई देशपांडे, अशोक जेऊर सर असतील, तर या सगळ्यांना म्हणजे या व्यासपीठावरनं त्यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करते. कारण हे सगळे लोक माझ्यासोबत आहेत, आमच्या सोबत आहेत. माझे पालक असतील, माझी मुलं असतील, तर वेळोवेळी त्यांनी सुद्धा साथ दिली. ज्या काही चांगल्या गोष्टी ज्या त्यांना शेअर केल्या त्या सुद्धा त्यांनी ऐकल्या. तर त्यामुळे त्यांचंही मनपूर्वक आभार आणि मी या निमित्ताने सगळ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करते आणि आपल्या सगळ्या इथे बोलवलं, शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल खूप सारे आभार. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच मॅम. मला वाटतं ही एक संधी असते आपल्यासाठी, आपण जे काही काम केलेलं आहे आणि त्या कामात ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केलेली आहे, सपोर्ट केलेला आहे, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची. आणि खरोखरच ते तुम्ही केलीत, म्हणजे दॅट इज अ ग्रेट मुवमेंट फॉर यू अँड ऑल ऑफ अस ऑल्सो. थँक्यू सो मच वन्स अगेन. आणि माझ्या सगळ्या ऑनलाईन मैत्रिणींचे पण मी आभार मानायला विसरणार नाही, कारण त्या सातत्याने येतात आणि नवीन विचार इथून घेऊन जातात. जसं मी मगाशी सांगितलं तसं की एखादा विचार पटला, आवडला, तर तो मनात ठेवू नका, तो दुसऱ्यांच्या पर्यंत पोहोचवा आणि तो आपल्याला कृतीत कसा आणता येईल याचा नक्की विचार करा. या आधुनिक सावित्री तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये कळवायला मला विसरू नका, कारण तुमच्या कमेंट, तुमच्या लाईक्स मला प्रोत्साहन देतात आणि मग आपण अजून जोमाने काम करायला लागतो. पुढच्या शुक्रवारी भेटूया आपण आपल्या दुसऱ्या आधुनिक सावित्रीला आपल्या 1K या प्लॅटफॉर्मवरून. थँक्यू सो मच ऑल. थँक्यू.